नमस्कार, ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। सनातन धर्मात श्रावण महिन्याचे फार विशेष महत्त्व आहे। या महिन्यात भगवान शंकरासोबत माता पार्वतीची पूजा केली जाते। तसेच महादेवाला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी उपवासही केला जातो। श्रावण सोमवाराचे व्रत केल्यास साधकाला अपेक्षित फळ मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे। तसेच सर्व प्रकारचे दुःख संकटे दूर होतात। ज्योतिषशास्त्रात श्रावण सोमवारी विशेष उपाय करण्याचे वर्णन आहे। हे उपाय केल्याने आर्थिक संकट दूर होते। जर तुम्हालाही पैशाची संबंधित समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर श्रावण सोमवार भगवान शंकराच्या आवडत्या वस्तू घरी आणा। यामुळे वास्तुदोष दूर होतो। भगवान शिवाच्या आवडत्या गोष्टी कोणत्या आहेत त्या जाणून घेऊया। त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। तर वास्तुदोष दूर करायचा असेल तर श्रावण सोमवारी डमरू हे महादेवाचा प्रिय वस्तू आहे। तर डमरू घरी आणा। त्याचबरोबर पूजेनंतर घरातील सर्व खोल्यामध्ये डमरू वाजवा। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरही वाजवू शकता। हा उपाय केल्याने वास्तुदोष दूर होतो। जर तुम्हाला सुख समृद्धी आणि संपत्तीत वाढ हवी असेल तर श्रावण सोमवारी दगडी किंवा चांदीचा नंदी घरी आणा। मंदिरात नंदीची प्रतिष्ठापना करा आणि त्याची पूजा करा। यानंतर हवे असल्यास तुम्ही तो तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता। आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी चांदीपासून बनलेले बेलपत्र घरी आणा। आता विधीनुसार भगवान शिवाची पूजा करा। यावेळी भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करा। त्याचसोबत पूजा संपल्यानंतर बेलपत्र घराच्या तिजोरीत ठेवावे। शिवलिंग घरी बसवायचे असेल तर श्रावण सोमवारी पारद शिवलिंग आणू शकता। स्नान आणि ध्यान केल्यानंतर पारद शिवलिंगाची स्थापना करा आणि विधीनुसार भगवान शंकराची पूजा करा। पारद शिवलिंगाची स्थापना करण्यासाठी तुम्ही पंडितजीचा सल्लाही घेऊ शकता। तर वास्तुदोष दूर करण्यासाठी श्रावण महिन्यात तुम्ही असे सुद्धा उपाय करू शकता की भगवान शिवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे। शिवपुराणानुसार ज्या ठिकाणी बेलाचे झाड असते ती जागा काशीसारखी पवित्र मानली जाते। बेलाच्या झाडाला जल अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि कुटुंबात सुख समृद्धी येते। वास्तूनुसार बेलाचे झाड उत्तर पूर्व दिशेला लावावे। पूजेच्या ठिकाणी भगवान शिव किंवा भगवान शिव यांच्या कुटुंबाचे चित्र लावावे। वास्तुनुसार भगवान शिवाच्या कुटुंबाचे चित्र उत्तर दिशेला लावावे। शिव हे परिपूर्णत्वाचे प्रतीक आहे। शिवतांडव मूर्ती किंवा भगवान शंकराची क्रोधी चित्रे घरात ठेवू नका। जर तुम्ही तुमच्या घरात शिवलिंग बसवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी श्रावण महिना उत्तम पर्याय आहे। मात्र शिवलिंगाची दिशा लक्षात ठेवणे आवश्यक आहे। शिवलिंग घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच उत्तर आणि पूर्व दिशेच्या मध्ये ठेवा। उत्तर आणि पूर्व दिशा नेहमीच शुभ असते। वास्तुशास्त्रात ही दिशा अत्यंत शुभ मानली जाते। या दिशेला देवी देवतांची दिशा म्हणतात। तसेच श्रावण काळात ओम नमः शिवायचा जप अवश्य करा। श्रावण महिन्यातील त्रयोदशी व शिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान वगैरे करून शमीचे रोप लावावे। शमीचे झाड लावण्यापूर्वी त्याखाली सुपारी आणि काही नाणी टाकावे। तर श्रावण सोमवारी अशा प्रकारे उपाय केल्याने तुमच्या मनोकामना त्वरित पूर्ण होतील। तर माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास कमेंट करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद।